हेलो गाइज, वेलकम बैक गाइज। आज हमारे साथ हमारे यूनिवर्सिटी के फर्स्ट बैच के स्टूडेंट जुड़ने जा रहे हैं जो कि सागर राजपूत है। एंड गाइज इनका हम जेन्युइनली रिव्यू जानेंगे कि जो हमने इनको सर्विस बोली थी क्या हम फुलफिल कर पाए कि नहीं। तो सागर, आज हमारे साथ सागर है। तो सागर, मुझे पहले आप कहाँ से हो और आपका पूरा नाम बताओ। खरं तर भावांनो, मी महाराष्ट्रातला आहे. माझं नाव सागर राजपूत आहे. महाराष्ट्रातून मी मराठवाड्यातून औरंगाबादमधून आलेलो आहे. तर सागर, मला सांग की आपलं बोलणं कुठून झालं होतं बाबा, आपण कसं स्टार्ट केलं होतं, तू मला कसा कॉन्टॅक्ट केला होता? सचिन भैयाचं एक ट्रॅव्हल स्क्रिप्ट म्हणून युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलवरून मी सचिन भैयाशी कॉन्टॅक्ट केला होता. आणि सागर, आपली की तू जेव्हा तू कॉन्टॅक्ट केलं भावा तेव्हा आपण भेटलो भावा मध्ये, आपलं भेटणं वगैरे झालं की आपण डायरेक्ट ऑनलाईनच कॉन्टॅक्ट केला की तू आम्हाला आमचं काही ऑफिसवर भेटला, असं काही झालं आपलं भेटणं झालं? पर्सनली तर तसं काही सचिन भैयाशी माझा कॉन्टॅक्ट झाला नाही, कारण सचिन भैया हा रशियातच राहतो आणि मी फक्त व्हॉट्सअपद्वारे सचिन भैयाशी बोललेलो. गाईज तुम देख सकते हो गाईज, आप तुम्ही बघू शकता गाईज की फक्त व्हॉट्सअपवर बोलणं झालं. आमचे सारे जेवढे पण स्टुडंट येतात सगळं व्हॉट्सअपवर आमचं बोलणं झालं. आमच्या पर्सनली काही लोक बिलीव ठेवत नाही की यार मतलब कि फ्रॉड होईल रशियामध्ये, बाकी एजेंसी की तरह ऐसा वैसा कोई फ्रॉड होगा, पैसे ले लेंगे, ऐसा कोई भी सीन नहीं. हम यहाँ पे बैठे हैं. तो सागर, मुझे एक बात बताओ को जो हमने आपको बोला था कि सर्विस में जितना पैकेज दिया उसके अंदर जो सर्विस में हमने बोला था वो सर्विस हमने सारी फुलफिल की कि नहीं की? जेन्युइन बताना बेटा, कोई दिक्कत नहीं है कि कोई भी मतलब कोई स्क्रिप्टेड नहीं है, आपको कोई बताया नहीं गया पहले ऐसे बोलना. जो जेन्युइन बता, जो आपके साथ हुआ, जो हमने किया वो जेन्युइन बताना, क्योंकि यहाँ पे सारे पेरेंट्स देखेंगे इस वीडियो को. आने वाले बच्चों को आप क्या रिव्यू दोगे और आप मुझे बताना कि हमने जो सर्विस दी थी वो हमने फुलफिल की कि नहीं, जो बोला था वो. नाही, सचिन भैयाने तर सगळ्या सर्व्हिस फुलफिल केलेल्या आहेत, पण फुलफिल करण्यापेक्षा त्याच्याही पेक्षा पलीकडे खूप काही जास्त केलंय आमच्यासाठी. नाही, खरंच म्हणजे एकदम बेस्ट आहे, जेन्युइन, खरंच रॉयल माणूस आहे. अरे थैंक यू. आणि भावा, आणखी एक मेन क्वेश्चन कि इंडिया में तुमसे आम्ही गाइस, इंडिया में हमने इनका एक प्रोग्राम रखा था, सेरेमनी देखी थी, गेट टुगेदर रखा था. वहां पे भी तुम्हारा फंक्शन कैसा हुआ? एंड उसके बाद में जब एयरपोर्ट पे तुम आए थे तो खुद मैं तुम्हें प्रोग्राम मतलब खुद पिकअप करने के लिए था. तो आपके साथ सागर, आपके साथ दूसरे एजेंट के भी बच्चे थे और आप भी थे, आप भी बहुत सारे बच्चे थे. तो सबको लेने के लिए मैं आया था वहां पे. तो आपके एक माइनर डिफरेंस बता सकते हैं दूसरे एजेंटों के बीच में, बच्चों के बीच में और आपके बीच में, जो आपने जेन्युइन बताना, जो आपने एअरपोर्ट पे ऑब्झर्व किया हमें देखने के बाद में? हा, म्हणजे सचिन भैयाला तो बघितल्यानंतर पहिल्यांदा तो खूप कॉन्फिडन्स आला आणि तिथून पुढे आम्ही बसलो. तर बाकीच्या जे एजंट सोबत मुलं आले होते किंवा मुली आल्या होत्या त्यांच्यातून आमच्यात असा फरक दिसत होता की म्हणजे आम्ही खूप वेगळं झळकलो होतो, कारण सचिन भैयाने आम्हाला खूप तिथून येण्यापासून इथपर्यंत सगळं असं एकदम चांगल्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या होत्या. आल्यानंतर आम्हाला इथे शूज गिफ्ट केले, खूप काही म्हणजे सांगू शकत नाही माझं असं. तो गाइस, जो हमने बोला था वो सारा किया ही किया. बस बच्चों के लिए हमने अलग से, क्योंकि यहाँ पे आने के बाद स्नो में बच्चों के लिए हमने अलग से शूज गिफ्ट किए थे. एयरपोर्ट पे हमने इन लोग गिफ्ट किया, वेलकम किया. एयरपोर्ट पे हम खुद लेने के लिए जाते हैं कि ऐसा कोई नहीं कि दूसरे किसी को और भेज दे करके. तो सारी सर्विसेज हम देते हैं. तो सागर, एक बात जेन्युइनली बताना कि अब के बाकी के एजेंट क्या करते हैं कि कोई रिव्यू लेना है तो बच्चे को ऐसे कुछ खिला पिला के ऐसे करके, ऐसे तो भाई कोई नहीं ना एजेंसी की तरह. फ्रैंकली बताना, आप 3 दिन होगा यहाँ के, तीसरा दिन चल रहा है आपका, तो आपने क्या ऑब्जर्व किया? फर्स्ट डे से मेरे साथ हो, मैं फर्स्ट डे से आपसे मिला हूं ना मैं तीसरे बार. तो फ्रैंकली बताना, तो आपको क्या क्या 3 दिन में क्या क्या ऑब्जर्व किया? बाकी एजेंसी के बच्चे रह रहे यहाँ पे, तो उनमें और आप में डिफरेंस क्या है बताना. तो एक बार आपने देखा ही होगा यहाँ पे बाकी एजेंसी के बच्चे हैं. तो आम्ही नाही का बाहेरच्या जे एजन्सी सोबत मुलं आलेले आहेत त्यांच्यासोबत म्हणजे खूप काही असे पैसे पण काढून घेतले जातात. पण सचिन भैया म्हणजे महाराष्ट्रातला माणूस आहे, खरंच भावांनो, विश्वास ठेवण्यासारखा आहे. आणि कसं म्हणजे बाकीच्या मुलांना तर खूप बाहेर जाऊन काही गोष्टी घ्यायच्या होत्या तर त्यांना आतापर्यंत घेता आलेल्या नाहीत. पण सचिन भैया नाही का स्वतः म्हणजे इथे युनिव्हर्सिटीत राहून तो इथूनच ऍडमिशन करून देतो. तर तो असं म्हणजे काही एजंट नाही आहे, डिरेक्टली ऍडमिशन नाही का युनिव्हर्सिटीमध्ये केलं जातं. त्यामुळे तू इथल्या इथं आपल्याला खूप काही सर्व्हिस प्रोव्हाइड करून देतो. बाहेर ज्या वेळेस गरज पडते त्यावेळेस घेऊन जातो. पण बाकीच्या एजंट्सचं तसं नाही, कारण ते इथं अवेलेबलच नसतात. एंड एक सागर, एक लास्ट मैसेज यार, जो कुछ अपने महाराष्ट्र के जितने भी महाराष्ट्र भावनों माझा जितने भी महाराष्ट्र से स्टूडेंट देख रहे हैं उन स्टुडंट के लिए, महाराष्ट्रवाल्या मुलांसाठी भावा, तू काय एक रिव्ह्यू मेसेज काय देशील जे लोक बिलीव्ह ठेवत नाही की म्हणजे रशियामध्ये जातोय मुलगा तर स्कॅम होईल, असं काय होईल? आपण तर बोलणं ऑनलाईन झालं होतं सगळं, की आपण फिजिकली भेटलो पण नाही. एवढे मोठे आपले स्टुडंट इतके येतात, डायरेक्ट स्टुडंट येतात, नो एजंटचे इन्व्हॉल्वमेंट आपण डायरेक्ट करतो, कोण एजंटची मध्ये गरज घेत नाही. आपण भावा इथं आल्यानंतर मी तुला एवढ्या मोठ्या सर्व्हिस दिल्या, जेवढ्या सर्व्हिस सांगितलं होत्या त्यापेक्षा जास्त भेटला. खरं जेन्युइनली सांगा, जितना बोला था उससे ज्यादा ही दिया, क्योंकि बच्चों हमें पता है, हम ये प्रॉब्लम फेस कर चुके हैं
क्योंकि सारे एजेंट वो सर्विस दे नहीं पाते, क्योंकि यहाँ पे स्टूडेंट है, हमें पता है किस बच्चों को क्या 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 चीज की जरूरत होती है करके। इनसे पूछना बाहर आप कहाँ घूमने गए थे बाहर, हम 3 दिन गए बाहर घूमने के लिए, ले गए बाहर गए थे, हम मॉल में गए थे, वहां से हमने सारी सिटी एक्सप्लोर कराई, जैकेट्स खरीदे, बहुत कुछ जो हमें सामान चाहिए था, फिल्टर वगैरह सब कुछ खरीद लिया है हमने। तो म्हणजे महाराष्ट्रीयन आहे भाऊ, विश्वास ठेवा नक्की। म्हणजे फ्रॉड झाला तर तुम्ही माझ्याशी हे करा, पण फ्रॉडचा काही विषय नाही यात, कारण सचिन भैया म्हणजे फ्रॉडचा तर विषयच नाहीये, बाप माणूस आहे। अरे नाही भाऊ, तसं काही नाही भाऊ, फक्त एक मेसेज सोड भाऊ आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना, एक मेसेज फक्त सांग येणाऱ्या स्टुडंटला, ते की म्हणजे त्यांनी कसा बिलीव्ह ठेवा, काय करावं, जसं आपलं बोलणं झालं तशी ट्रान्सपरन्सी आपले, कारण की महाराष्ट्राचे मुलं खूप भोळे राहतात भावा, ते ना एजन्सीच्या चक्करमध्ये येतात, 7-8 लाख रुपये देऊन जातात भावा। आपण भावा डायरेक्ट ऍडमिशन करतो, एक्स्ट्रा बजेट काहीच घेत नाही भावा। आणि फक्त एक मेसेज सोड त्या मुलांसाठी, जे पॅरेंट्स ते हा व्हिडिओ बघतील आता, आणि जे बघणार आहेत आणि जे बघतायत त्यांच्यासाठी एक मेसेज सोड की कसा बिलीव्ह ठेवा त्यांनी। पहिल्यांदा तर काय करा, तुम्ही बिलीव्ह ठेवण्यासाठी नाही का सचिन भाईशी कॉन्टॅक्ट करा। तो म्हणजे फर्स्टली तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगेन, आणि त्या गोष्टीवर नाही का तुम्ही जसे जसे पुढे सरकताल त्यावेळेस नाही का तुम्हाला त्याच्यावर भरोसा यायला लागेल, म्हणजे होतो भरोसा, म्हणजे पक्का असं। हाँ, एंड गाइज सबसे लास्ट वीडियो गाइज, सबसे लास्ट ये बात पूछना चाहता हूँ तुम्हें सागर से, कि सागर ये जो भी मैंने पूछा वो कोई स्क्रिप्टेड था भाई? नहीं, क्योंकि बहुत सारे लोग ऐसे होते कि जो स्क्रिप्टेड मतलब पहले बोल देते ऐसे ऐसे पूछना, ऐसे ऐसे नहीं। अब यार कोई स्क्रिप्टेड था तो वैसे कोई आप फोर्सफुली तो वीडियो शूट नहीं करते हो ना? काही स्क्रिप्टेड नव्हतं। तो गाइज जो देखो गाइज यहाँ पे बच्चों को सारा, ये देखो रूम भी दिखा सकते हो, थोड़ा सा रूम दिखा देना इधर उधर का। देखो बच्चों को बस देखो यहाँ पे सारे तंबूज का वगैरह, इसका बेड सारा पूरा क्लीन पूरा ये मिलता है, बस सारी चीजें अवेलेबल है गाइज, कोई ये नहीं है। तो गाइज देखो गाइज, तो इतना ही था, ये हमारा सागर महाराष्ट्राचा स्टुडंट होता भाव। महाराष्ट्राच्या मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे, डायरेक्ट पण ऍडमिशन होतात भावांनो, तुम्ही घाबरायची काही गरज नाहीये। या मुलांचं केलं, खूप मोठे मुलं आम्हाला ऑनलाईन डायरेक्टच कॉन्टॅक्ट करतात भावा, आणि खूप मोठे लोक विचारतात तुमचं ऑफिस नाहीये दादा, तुम्ही फ्रॉड केलं तर आम्ही कुठं शोधू भावा, त्यासाठी मी रशियामध्येच बसलेलो आहे। नाही, खरं सांगतो भावांनो, एजंटच्या नादात पडू नका, खरंच डिरेक्टली ऍडमिशन होतं। हे एजंट लोक काही सांगतात की डिरेक्टली ऍडमिशन कुठेच होत नाही, म्हणून तुम्ही भरोसा ठेवा भावांनो, खरंच सांगतोय मी, काही झालं तर हा रशियातच अवेलेबल है। तेज ना, वही सर्विस है, सारी सर्विस। चलो सागर, आपसे मिलकर अच्छा लगा, बाकी कोई भी जरूरत होगी तो कांटेक्ट कर लेना। ओके, थैंक यू गाइस, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, बाय बाय।